उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आपण आता खूप सारे पदार्थांच्या रेसिपी मी दाखवल्या, बाकी तुम्ही पाहतच असताल। तर सर्व काही पदार्थ छान आहेत, आपण बनवतो खातो, पण महत्त्वाचा मुद्दा आहे की आपलं जे काही स्वास्थ्य आहे ते पूर्णपणे आपल्या डायजेशनवरती अवलंबून असतं। आता हे सगळं आपण जे खातोय ते पचलंही पाहिजे आणि व्यवस्थितपणे तुमचा कोटाही साफ झाला पाहिजे। आता त्यासाठी खूप लोकांना खूप साऱ्या समस्या असतातच, त्यासाठी एक सोल्युशन आहे। तर ते मी स्वतः सुद्धा अनुभवलं आहे, आपणही अनुभवा। तर ह्यासाठी सकाळी आपण अमोशापोटी म्हणजे आपण काही न खाता कोमट पाणी घेतल्यानंतर यातले हे जे काही आता मी बनवणार आहे मिक्स, तर हे हर्बल मिक्स आहे, याचे आपण क्यूब बनवून घेणार आहे। तर असे सकाळी 2 क्यूब काढून तुम्ही ते कोमट पाण्यामध्ये टाकून पहिले ते चहा घेण्याच्या अगोदर जर घेतले तर एक 8 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल, तुम्हाला खूप सकाळी एकदम फ्रेश वाटेल। तर आता आपण ही रेसिपी करताना त्याचे तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स काय काय घेतलेत ते सांगते। हे धुवून स्वच्छ केलेला पुदिना आहे 1 वाटी, त्याच्यानंतर धुवून स्वच्छ केलेला कढीपत्ता 1 वाटी आहे। हा फ्रेश आवळा आहे, तो आता किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही दालचिनी पावडर आणि मिरी पावडर, हे आपल्याला प्रत्येकी असे पूर्ण 2 चमचे घ्यायचे आहेत। आणि ही विड्याची पानं आहेत, स्वच्छ धुवून 6 विड्याची पानं घेतलीत। आणि ही ओली हळद आहे आणि 1 लिंबू आपण पिळणार आहोत। हे आता मस्तपैकी मिश्रण तयार झालेलं आहे। हे आता आपल्याला पूर्ण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नव्हतं, त्यामुळे मी थोडं सेपरेट ग्राइंड करून घेतलंय। तर ह्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपण ह्या आईस क्यूब मोल्डमध्ये टाकून ठेवूया। आणि हे मोल्ड मग आपल्याला रोज सकाळी आपल्याला एक चहाच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे 2 क्यूब घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स घेतलेत हे तुम्हाला माहिती आहे, त्याचे फायदे माहीत आहेत, तरी एक रिमाइंडर म्हणून मी सांगू इच्छिते की याच्यामध्ये जे विड्याचे पान आहे याच्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, किंवा गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तोही कमी होतो। सिमिलरली पुदिना जो आहे तो पुदिना पण आपल्याला डायजेशनला हेल्प होते आणि एकदम बॉडीला थंडावा देतो। आणि आवळा म्हटला तर आवळ्याच्या तर बहुगुणी म्हणजे त्याचा हेअर स्किनलाही फायदा आहे, डायजेशनला सुद्धा आपल्या भरपूर फायदा होतो त्याचा। आणि ब्लड शुगरला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आवळ्याचा बऱ्यापैकी उपयोग होतो। आणि पित्त वात कफ अशी प्रवृत्ती असेल तर आवळ्यामुळं त्याचाही कंट्रोल बऱ्यापैकी होऊ शकतो। मिरी पावडर आणि दालचिनी पावडर तर आयुर्वेदामध्ये तर खूप महत्त्व आहे। मिऱ्यामुळं आपल्याला इन्फ्लेमेशन म्हणजे जे आग होते डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणा, किंवा एक पोटामध्ये जळजळ होते, त्यावेळेला हा फार उपयोगी पडतं मिरी पावडर। आणि दालचिनी पावडर तर हार्ट फ्रेंडली, म्हणजे दालचिनीला तुम्ही म्हणू शकता हृदयाचा मित्र। तर असे खूप सारे फायदे आहेत। आणि केसांना स्किनला सुद्धा ह्यातल्या बहुतेक सर्वच इन्ग्रेडियंट्सचा फायदा होतो। आणि सकाळी सकाळी एकदम म्हणतात सर्वजण चहा पिऊ नका, तर त्या अगोदर हे जर घेतलं तर मग काहीतरी खाऊन परत आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम असतो काय, तर हे सर्वांसाठीच उपयोगी आहे। ज्यांना शुगर आहे त्यांनाही, ज्यांना शुगर नाही त्यांनाही। हे 2 क्यूब जर आपण घेतले सकाळी गरम कोमट पाण्यामध्ये, आणि अगदीच तुम्हाला याची टेस्ट बेचव वाटत असली तर किंचित सौंदे मीठ आणि थोडंसं तुम्ही हे टाकू शकता, त्याच्यामध्ये मध, अगदी किंचितचं। आता हे आपण सेट करायला ठेवूया। हे क्यूब आपल्याला 8 दिवस किंवा 10 दिवस पुरू शकतात। जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर असे 2 ट्रे बनवा। अशा प्रकारे पोटाला खायला तर छान छान पाहिजे, मग हेल्थ पण छान छान राहिली पाहिजे ना, म्हणून हे तुम्ही नक्की बनवा। आणि याचा अनुभव तुम्हाला डे 1 पासूनच येईल, पण 8-10 दिवसात तर तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटेल, म्हणजे फार वाट बघावी लागणार नाही सकाळच्या प्रोग्रामसाठी। तर हे नक्की तुम्ही आवर्जून बनवा आणि हे रेग्युलर तुम्ही घ्या। तुमच्या घरामध्ये ज्यांना ज्यांना त्रास असेल नसेल त्यांच्यासाठी हे फार उपयोगाचं आहे। तर आपण हे पहा, आवडलं असल्यास याचा फायदा। अशा प्रकारे आपला पेट साफा तयार आहे। हे आता क्यूब्स रेडी झालेले आहेत। यातले 2 क्यूब काढून आपण या ग्लासमध्ये घेऊ आणि त्यानंतर हे कोमट पाणी आहे याच्यामध्ये हे घेऊ। आणि मॉर्निंगला हे सगळ्यांना डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स म्हणता येईल, किंवा डायजेशन हर्बल मेडिसिन म्हणता येईल, ज्या पद्धतीने। याचा फक्त फायदा आहे म्हणजे आहेच। हे 2 क्यूब मी आता
मोकळे केलेले आहेत ते आपण या ग्लासमध्ये घेऊ। याच्यानंतर हे कोमट पाणी आहे, कोमट म्हणजे थोडंसं गरम आहे कारण हे मेल्ट व्हायला पाहिजे। याला आपण हलवूया। तर हा सकाळी सकाळी ज्यूस रेडी आहे। कुठलेही तुम्हाला बाजारातून पेट साफा किंवा कुठलेही औषध आणायची अशी आवश्यकता पडणार नाही। हे मेडिसिन तुम्ही होममेड आहे। याचे फायदे पेट साफासाठी पण आहेत, शिवाय तुम्हाला बाकीचे पण हेअर स्किनचे पण फायदे आहेत। तर तुम्ही हे सर्व रेग्युलर घ्यायला सुरुवात करा आणि आपली हेल्थ आपण सांभाळा। थँक्यू।